एक हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पुण्यातील एका गावामध्ये तो माणूस राहत होता. त्याला घरदार काही नव्हतं. रस्त्यावरती भटकत असे. त्याला सर्वजण वेडा माणूस असे म्हणत असत. त्याचं नाव मात्र कुणालाच माहीत नव्हतं. पण सगळे त्याला दाजी म्हणायचे. अंगावर मळलेले कपडे, वाढलेली दाढी आणि डोक्याला एक जुनं फडकं गुंडाळलेलं. पण दाजीचं एक वैशिष्ट्य होतं. तो आपल्या छातीशी नेहमी एक लाल रंगाचं गाठोडं गच्च धरून ठेवायचा. झोपताना, चालताना, अगदी कोणी खायला दिलं तरी त्याचा एक हात त्या गाठोड्यावर असायचा. कितीही काहीही झालं तरी तो गाठोडं मात्र बाजूला ठेवत नसे. ते गाठोडं म्हणजे त्याचा जीव की प्राण होते. गावात चर्चा होती, दाजी पूर्वी खूप श्रीमंत होता. काही जण म्हणायचे त्या गाठोड्यात नक्कीच सोन्याचे दागिने आहेत. काही म्हणायचे त्यात लॉटरीचे पैसे आहेत, म्हणून तर हा वेडा कोणाला हात लावू देत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्कवितर्क लावत असे. गावातल्या टपोरी मुलांनी अनेकदा ते गाठोडं पळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तरणी मुलं ती. का बरं हा जपतो ह्या गाठोड्याला इतकं, याचं कुतूहल त्यांनाही वाटतच असे. एकदा तर एकाने तो झोपेत असताना ते ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो वेडा दाजी वाघासारखा चवताळून अंगावर धावला होता. त्या दिवशी त्याच्या डोळ्यातली ती भीती आणि राग बघून पुन्हा कुणी त्याच्या वाटेला गेलं नाही. वर्षावर वर्ष उलटली. तो मागून खात असे. जिथे आसरा भेटेल तिथे पडवीवरती, मंदिराच्या बाहेर, झाडाखाली झोपत असे. आता दाजी म्हातारा झाला. एका कडाक्याच्या थंडीत गावाच्या पारावर दाजीचा मृतदेह आढळला. तो कुडकुडून मेला होता. दाजी गेला ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. गावातले लोक जमले. कुणाला त्याच्या मरणाचं दुःख नव्हतं, पण सगळ्यांची नजर त्याच्या छातीशी घट्ट धरलेल्या त्या लाल गाठोड्यावर होती. सरपंच आले, पोलीस आले, पंचनामा झाला. सरपंचांनी आदेश दिला, ते गाठोडं सोडवा. बघूयात तरी त्या वेड्याने आयुष्यभर काय लपवून ठेवलं होतं. असा आदेश निघाल्याबरोबर लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. काहींना वाटलं आता सोन्याची नाणी सापडतील. काहींना वाटलं नोटाची बंडलं निघतील. एका तरुणाने दाजीच्या कडक झालेल्या हातातून ते गाठोडं सोडवलं. गाठ खूप पक्की होती. ती सुटत नव्हती. शेवटी ती गाठ चाकूने कापली गेली. सगळे श्वास रोखून बघत होते. गाठोडं उघडलं गेलं. पण आज जे होतं ते बघून तिथे जमलेल्या शेकडो लोकांच्या मनातला लोभ एका क्षणात मेल्यासारखा झाला. त्यात सोनं नव्हतं, पैसे नव्हते. त्यात होत्या एका लहान मुलीच्या जुन्या तुटलेल्या चपला, एक अर्धा खाल्लेला बिस्किटचा पुडा आणि एक फाटलेलं फ्रॉक. कोणाला काहीच समजेना. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, तुम्हाला माहित नाही, 20 वर्षांपूर्वी गावात पूर आला होता. दाजीची 5 वर्षांची मुलगी त्या पुरात वाहून चालली होती. ती बुडताना ओरडत होती, बाबा वाचवा, बाबा वाचवा. दाजीनं तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती पाण्याच्या वेगानं हातातून निसटली. तेव्हा तिच्या पायातल्या त्या चपला दाजीच्या हातात आल्या होत्या आणि तो बिस्किटचा पुडा. ती मुलगी मरण्याआधी बिस्किट मागत होती, पण दाजीकडे पैसे नव्हते. जेव्हा पैसे आले तेव्हा बिस्किटं आणली, पण खायला पोरगीच नव्हती. त्या वेड्याला लोक लोभी समजत होते, पण तो बाप आपल्या मुलीच्या त्या शेवटच्या आठवणींना सोन्यापेक्षा जास्त जपून जगत होता. ज्या गावकऱ्यांना त्या गाठोड्यात संपत्ती हवी होती, त्यांना तिथे एका बापाची अनमोल वेदना सापडली. त्या दिवशी गावातला प्रत्येक माणूस त्या मृतदेहासमोर मान खाली घालून रडला. कधी कधी माणूस ज्या गोष्टीला जीवापाड जपतो ती गोष्ट महागडी असेलच असं नाही. ती त्याच्या जगण्याचं एकमेव कारण असू शकते. दुसऱ्याच्या आयुष्यातल्या वेदना समजून घेतल्याशिवाय त्यांना नावं ठेवू नका. त्या दिवशी गावातला प्रत्येक माणूस शांत होता. पहिल्यांदाच दाजी वेडा नव्हता, वेडे आपण होतो. आपण त्याच्या फाटलेल्या कपड्यांकडे पाहिलं, पण त्याच्या फाटलेल्या मनाकडे कधी पाहिलंच नाही. आपण त्याच्या हातातल्या गाठोड्याकडे पाहिलं, पण त्याच्या हातातून निसटलेल्या लेकराकडे कधी विचारच केला नाही. लोक म्हणायचे तो लोभी आहे,
पण खरं म्हणजे तो जगातला सगळ्यात श्रीमंत बाप होता. कारण त्याच्याकडे पैशांपेक्षा मौल्यवान आठवणी होत्या. मित्रांनो, आपण खूप पटकन लोकांना नावं ठेवतो. वेडा, लोभी, नालायक, निकम्मा. पण कधी थांबून विचार करतो का? त्या माणसाच्या आयुष्यात काय घडलं असेल? कोणत्या जखमा त्याच्या छातीत रोज ठसठसत असतील? प्रत्येक माणूस काहीतरी गाठोडं घेऊन फिरतो. कोणाचं दिसतं, कोणाचं दिसत नाही. कोणाच्या गाठोड्यात जुन्या चपला असतात, कोणाच्या गाठोड्यात अपयश असतं, कोणाच्या गाठोड्यात तुटलेलं प्रेम असतं, तर कोणाच्या गाठोड्यात अपूर्ण स्वप्न असतात. आपण बाहेरून हसणाऱ्या माणसाला सुखी समजतो, रडणाऱ्याला कमकुवत समजतो, एकटं राहणाऱ्याला विचित्र समजतो. पण कधी कधी शांत माणूसच आतून सर्वात जास्त ओरडत रडत असतो. दाजीने सोनं जपलं नव्हतं, त्याने आपल्या मुलीचा शेवटचा स्पर्श जपला होता. त्या छोट्या चपला म्हणजे त्याच्यासाठी तिचे पाय होते. तो बिस्किटचा पुडा म्हणजे तिचं अपूर्ण हसू होतं. आणि ते फाटलेलं फ्रॉक म्हणजे त्याचं मोडलेलं आयुष्य होतं. आपण मात्र त्याला वेडा म्हणून हसत राहिलो. आज समाजात किती दाजी आहेत माहितीये? रस्त्यावर बसलेले, चौकात भटकणारे, कोपऱ्यात शांत बसणारे. आपण त्यांना पाहतो, पण समजून घेत नाही. आपण त्यांच्यावर हसतो, पण त्यांच्या डोळ्यात डोकावत नाही. कधी कधी एक प्रेमळ शब्द, एक विचारपूस, एक साधं "तुम्ही ठीक आहात ना?" एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. दुसऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळणं सोपं आहे, पण त्यावरती फुंकर मारणं ते माणुसकी आहे. त्या दिवशी गावकऱ्यांना सोनं मिळालं नाही, पण एक धडा मिळाला, की प्रत्येक गाठोडं उघडण्याआधी आपण आपलं मन उघडायला हवं. आजपासून ठरवूया, आपण कुणालाही त्याच्या परिस्थितीवरनं न्याय करणार नाही. आपण आधी समजून घेऊ, मग बोलू. आपण आधी ऐकू, मग निर्णय घेऊ. कारण कदाचित तुमच्या शेजारी बसलेला एखादा दाजी फक्त आपल्या मुलीच्या आठवणींवरती जगत असेल. आणि लक्षात ठेवा, जगातली सगळ्यात महाग वस्तू सोनं नाही, ती आहे आठवण. आणि सगळ्यात मोठी संपत्ती पैसा नाही, ती आहे माणुसकी. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तर आज एक काम करा. तुमच्या आई-वडिलांना मिठी मारा. त्यांना सांगा, तुम्ही माझ्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान आहात. कारण कदाचित एखाद्या दाजीसाठी त्याच्या मुलीच्या त्या छोट्या चपला संपूर्ण जगापेक्षा मोठ्या होत्या.